भिवंडी स्थित विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर चौक संबोधि बुद्ध विहार गायत्री नगर में गुरु पूर्णिमा के शुभ अवसर पर बौद्ध जन पंचायत समिति शाखा क्रमांक 642 और पंचशील महिला मंडल आरपीआई एकतावादी तथा वीएन ग्रुप द्वारा मान्यवरों के उपस्थिति में वर्षावास धम्म प्रवचन मालिका 2024 का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस कार्यक्रम का उद्घाटन बौद्ध जन पंचायत समिति अध्यक्ष आयु प्रकाश जानू सकपाल, सभागृह नेता व माजी नगर सेवक भिवंडी मनपा आयु विकास एम निकम, महिला मंडल अध्यक्षा आयुमती मंगल ताई एल गायकवाड़, वीएन ग्रुप अध्यक्ष आयु रविंद्र आर चौहान द्वारा किया गया। तो वहीं इस कार्यक्रम का प्रस्तावी बौद्ध जन पंचायत समिति उपाध्यक्ष आयु सुनील एस निकम ने किया। तो वहीं सूत्र संचालन बौद्ध जन पंचायत समिति चिटनीस आयु प्रकाश तांबे ने किया। आइए देखें वहां का एक दृश्य। आपण वर्षावा समाप्त करतो आणि जे काही आपण शिकलेलं आहे इतरांना सांगा। तर तशाच पद्धतीनं कठीण चिवरदान म्हटलेलं आहे त्याला भगवंताने, म्हणजे कठीण चिवरदान म्हणजे त्यावेळेस चिवर सुद्धा दान द्यायचं आहे, परंतु ते कठीण चिवरदान। तर कठीण चिवरदान काय आहे, तर जे काही आपण शिकलेलो आहोत ते इतरांना सांगायचं आहे। त्यांना सांगायला लावलं की या ठिकाणी भिक्खूंनी जे शिकवलेलं आहे त्याचा पुनरुच्चार करा। आपल्या सर्वांच्या जर भिक्षू संघ एकत्र बसला तर चालेल का? नाही चालणार, कारण पोटा पाण्याचा प्रश्न आहे। आपण एकत्र बसलो, 2 दिवस बसू, तिसऱ्या दिवशी बसू शकत नाही, कारण पोटा पाण्याचा प्रश्न आहे। आणि म्हणून भगवान बुद्धांना भिक्खू संघाने विचारलं की भगवान तुम्ही सांगताय तर आम्ही बसू, परंतु या ठिकाणी चारिकेचं काय? चारिका कशा पद्धतीने घ्यायची, म्हणजे कुठेतरी बाहेर फिरावंच लागणार आहे आणि मग कुठेतरी प्राणी आमच्याकडून त्याची हत्या होणार आहे। आणि म्हणून राजा बिंबिसाराला ही गोष्ट समजली की भगवान बुद्धांचा संघ एकत्र होणार आहे, एकत्र बसणार आहे, मग त्यांना उपजीविकेसाठी काय करावं लागेल। तर त्यावेळेचे राजे असायचे की मोठे मोठे राजवाडे असायचे आणि त्या राजवाड्यांचा जो समूह असायचा आणि त्या अनुषंगाने जसं भिक्खू एकत्र आले त्यांना समजलं राजाला, तेव्हा राजाने सुद्धा भगवान बुद्धांना विचारले भगवान की बरोबर आहे, बाजूचा जो काही वर्ग आहे तो आपल्या संघाला नाव ठेवत आहे, तर हे तुम्ही बरोबर दिसत नाही। तर जे काही दान असेल वर्षावासाच्या काळामध्ये म्हणजे पावसाळ्याचे 3 महिने जे काही दान असेल, जे काही भिक्खूंचा आहार असेल, तुम्ही या ठिकाणी पूर्णतः त्याची जबाबदारी स्वीकारतो। या ठिकाणी आज वर्षावाचा पहिला दिवस आहे आणि या दिवसामध्ये आपण जे सर्व या ठिकाणी या विहारामध्ये उपस्थित झालं त्याबद्दल मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आपलं हार्दिक अभिनंदन करतो। आणि आपण या चांगल्या मार्गाला लागला
त्याबद्दल तुम्हाला मी प्रथम शुभेच्छा देतो. आज भगवान गौतम बुद्धाने सारनाथमध्ये पंचवर्षी भिक्खूंना धम्मदेशना देऊन धम्मचक्र प्रवर्तन दिवस हा साजरा झाला आणि तिथून आपल्या धम्माला चालना मिळाली की तिथूनच धम्म अनेक ठिकाणी त्या पंचवर्गीय भिक्खूंना पाठवून भगवान बुद्धाचा धम्म हा प्रसार आणि प्रसार करण्यासाठी निघाला आणि तिथून हा धम्म आज जगामध्ये सर्व ठिकाणी आहे. आपण या ठिकाणी आपल्या गेले अनेक वर्ष आपण या ठिकाणी विहारामध्ये वर्षवास साजरा करत होतो, परंतु मध्यंतर आपल्या विहाराचं होतं, कोरोनाचा काळ होता. या काळामध्ये आपण या विहारामध्ये वर्षवास करू शकलो नाही. परंतु खूप चांगलं आहे की आपले अध्यक्ष निकम साहेब आपण सगळ्यांनीच या असलेले आपल्या या म्हणजे गायत्रीनगरमध्ये आंबेडकर चौकामध्ये असलेले सर्व बंधू आणि भगिनींनी यांनी विचार विनिमय करून हा वर्षभर जो चालू केलेला आहे. खूप आनंदाचा दिवस आहे. आपण सगळ्यांना विनंती आहे की आपल्या जे आजूबाजूला लोक राहतात, जे राहिलेले अशा लोकांना पण या ठिकाणी येऊन सांगा की बाबा वर्षवासला तुम्ही या, वर्षवासला येणं गरजेचं आहे. आणि याचं कारण असं आहे की जे आपल्या मनामध्ये जे असलेल्या तृष्णा आहे, आपल्या मनामध्ये एकामेकाबद्दल असलेले जे काय मनामध्ये एका म्हणजे भेद, एकामेकाच्या विरोधात आपण एकामेकाचा भेद असलेले जे भेद या बुद्धवेळेला झाल्यानंतर बुद्धाच्या दर्शनाने आणि बुद्धाच्या विचाराने ते आपण त्याला पूर्ण विरघळ नष्ट करू असा हा वर्षवास आहे. आणि हा वर्षवास आपण सतत वेळेवरती आणि आपला वेळ देऊन या ठिकाणी याल अशी मी अपेक्षा करतो. परत तुम्हाला माझ्या परिवाराच्या वतीने मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. इथंच थांबतो. जय भीम. विश्ववंदनीय झालं भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकार हा मानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज सर्व महापुरुषांच्या विचारात त्यांच्या संयुक्त विद्यमाने खूप बरं वाटलं. थोडा उशीर आलो, परंतु विहाराच्या बाहेर बघितलं तर खूप या ठिकाणी पादच राहणे होते. आनंद वाटला की विहार निश्चितच भरलेला असणार. खरं तर मी शाखेला धन्यवाद देतो की ज्याप्रमाणे आपण सर्वांनी नियोजन केलं आणि चांगल्या प्रकारे या कार्यक्रमाची सुरुवात ही आज आपण केलेली आहे. सर्वांना विनंती राहील की आपण असं जे आपले 3 महिने आहेत त्याच्यामध्ये आपण 17 दिवसाचे रविवार आणि पौर्णिमेचे कार्यक्रम करणार आहोत. आपण सर्वांनी अशी उपस्थिती दाखवावी. मला माहीत आहे की आपण 7:15 वाजल्यापासून या ठिकाणी बसलेले आहात आणि आता जाधव सर देखील आलेले आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे. पुढच्यानंतर रविवारी वगैरे मी बोलणारच आहे. त्याच्यामुळे मी आता माझा वेळ हा त्यांना देतो, कारण आपलाही या ठिकाणी बसण्याचा अंत मी पाहणार नाही. कारण बसल्यावर काय होतं, खरं तरी सुरुवात करायला हवी. आंबेडकर ज्याप्रमाणे सांगतात की माणसालाही आपण आपला व्यायाम केला पाहिजे, आपल्या शरीराला सवय पाहिजे. आणि सुरुवात या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण अनेक वर्षांनी करतो, परंतु नंतर आपण त्याच्यामध्ये गॅप घेतो. परंतु आधी सुरुवात चांगल्या प्रकारे झालेली आहे. अशीच असू द्या. मी सर्वांना आजच्या गुरुपौर्णिमेच्या, तुम्ही लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वच असतील, जे माझ्या या ठिकाणी ज्यांनी माझ्या जीवनामध्ये मला चांगला मार्ग दाखवला, माझ्या सर्व गुरुवर्य असतील, जसे आपले भगवान बुद्ध आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, सर्व महापुरुषांना तुम्ही जे माझ्या जीवनामध्ये सर्व आहात, सर्वांना गुरुपौर्णिमेच्या या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय भीम. सम्मा सम्बुद्धो बुद्धं भगवतं
भगवान बुद्ध म्हणजे सिद्धार्थ वैशाख पौर्णिमेनंतर अशा 3 महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत. त्यांचा जन्म देखील लुंबिनी वनामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहिती आहे. बुद्ध धम्म बाबासाहेबांनी लिहिलेल्या ग्रंथामध्ये हे आपल्याला वाचलेले. त्यांना ज्ञान इसवी सन पूर्व 528 रोजी झालेलं आहे. हे देखील वैशाख पौर्णिमे. आणि जे महापरिनिर्वाण जे झालेलं आहे 484 ईसापूर्व ते देखील कुशीनारायण एका वनामध्ये शाल वृक्षाच्या खाली झाले. म्हणजे त्यांचं आयुष्य संपूर्ण आयुष्य जे निसर्गाच्या सानिध्यात गेले. अशाच प्रकारे त्या तथागतांच्या जीवनामध्ये ज्या घटना घडलेल्या त्या काही ना काही पौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या. तर सिद्धार्थ गौतम यांचा जन्म बघा, एक बोधिसत्व जे सुमेध नावाचा बोधिसत्व, त्यांचा शेवटचा जन्म महामायेच्या अभंगामध्ये घेणार आहेत. असे त्यांना ज्यावेळी त्यांचा वक्रमंगल जो सण असतो ते 7 दिवस सतत ते करत असतात. आणि 7व्या दिवशी ज्यावेळी सिद्धोधन राजा आणि महामाया यांचा एकांत वास होतो त्यावेळी त्यांना कधी स्वप्न पडलेलं असतं. आणि ते बोधिसत्व सुमेध नावाचं त्यांना स्वप्नात येऊन सांगतात काय माते का माझा शेवटचा जन्म हा तुमच्या उदरी घेऊ शकतो का. त्यांनी खुशीने सांगितलं का तुम्ही जन्म घेऊ शकता. परंतु स्वप्नाचा अर्थ त्यांना कळला नाही. म्हणून त्यांनी राजा शुद्धोधनाला स्वप्न सांगितलं की मला रात्री ते स्वप्न पडलेलं होतं. त्या स्वप्नाचा अर्थ काही मला उलगडलेला नाही. त्यावेळी स्वप्नविद्येमध्ये पारंगत असलेले 8 ब्राह्मणांना त्यांनी बोलावून घेतलं. त्या 8 ब्राह्मणांचा त्यांनी आदर सत्कार, भोजनदान, हिरे मोते जवाहर या सर्व गोष्टी त्यांना परिपूर्ण देऊन त्या स्वप्नाचा अर्थ सांगायला सांगितलं. हे बुद्ध धम्म ग्रंथामध्ये आहेत ना, हे आपलं म्हणत तुम्ही वाचलेलं आहे. तर त्यावेळी शुद्धोधन राजाला सांगण्यात आलं का तुमच्या घरी जे बाळ जन्माला येणार आहे ते बाळ संसार जीवनामध्ये जर राहिलं तर मोठे सम्राट होतील. आणि जर संसार त्याग केला तर ते महासम्यक संभूत होईल असं त्यांनी स्वप्नाचा अर्थ त्यांना सांगितलं होते. त्यावेळी त्या महामायेने त्याची जपवणूक आणि सांभाळ कसं करावं. जसं आज आपण डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर काय सांगतात आपल्याला का तुम्हाला 3 महिन्यापर्यंत म्हणजे आपला पूर्ण संसार त्याग केला. सुंदर अशी पत्नी यशोधरा आणि राहुल बाळ असे सुंदर आणि राजवाडे त्यांचं कुटुंब हे सर्व त्याग केलं का तुमच्या आमच्यासाठी ह्या जगाच्या उद्धारासाठी, जगाच्या कल्याणासाठी, त्यांनी चांगला मार्ग शोधण्यासाठी भगवान बुद्धाने आपल्या त्या घराचा, आपल्या पत्नीचा, आपल्या मुलाचा, आपल्या आईवडिलांचा त्याग केला आणि ते जंगलात गेले. शुद्धोधन राजांना सोडून शुद्धोधन राजाने त्यांच्या आईने महामाईने त्यांना फार गौरव सांगितलं बाळा गाऊ नको होती. तर अशा पद्धतीने भगवान गौतम बुद्धाने घरत्याग केला आणि ते गौतम बुद्धांना शुद्धोधन राजाच्या घोडा घेऊन गेले. कंटक आजच्या रस्त्यात त्याने सोडून दिला आणि ते मग अरण्यात गेले. अरण्यात गेल्यानंतर ते सिद्धार्थ होते. सिद्धार्थ ते सम्यक संपूर्ण ज्यावेळेस प्राप्त झाले त्यावेळेस ते बुद्ध झाले. म्हणजे त्यांचं नाव सिद्धार्थ नाव हे तिथून समाप्त झालेलं आहे आणि बुद्ध म्हणून त्यांना आपण ओळखतो. तसेच आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांनी बोधिसत्व कोणाला म्हणायचं तर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धांचा धम्म ग्रहण केला, आत्मसात केला आणि ते बोधिसत्व त्यांनी बोधिसत्व प्राप्त करत गेले. बुद्ध नाही झाले.
त्यांनी भगवान बुद्धांचा ज्ञान प्राप्त केलं, अभ्यास केला आणि तुम्हा आम्हाला ह्या बौद्ध धर्माच्या जोडी टाकलं आणि ती जोडी आपल्या पदरात केली बौद्ध धर्माची, म्हणून आपण आज इथे आहोत. जर बाबासाहेब नसते, जर बाबासाहेब जन्मकार्य नसते तर आज आपण इथे नसतो. सभेबुद्ध बलबद्ध पंचकानात्सय्यवदान अरहंतानंतेजेनं रखमंदानि सपेसो अकशठा चुपमठा देवनागा महिंदिका कुय्यंदनिमोदित्वा चिरं रक्षन्तु शासनान् अकशठा चुपमठा देवनागा महिंदिका कुय्यंदनिमोदित्वा चिरं रक्षन्तु देशनान् आतसठा चुपमठा देवनागा महिंदिका कुय्यंदनिमोदित्वा चिरं रक्षन्तं परन्ति ते. मोबाईल कथा आणि शरणागती होत आहे. सर्वकार्यसर्वकरणं कुशलस्वरूपसम्पदा सचेतनयोगमनं एकं बुद्धानुशासनं धर्मं चरेषु चरितं रतं तु चरितं चरे धर्मचारेषु कर्मसेते अस्मिन् लोके परमिच नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय. आज बौद्धजन पंचायत शाखा क्रमांक 642 पंचशील महिला मंडळ RPI शाखा VN ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने बौद्ध धर्मामध्ये जो वर्षावास केला जातो ते 3 वर्षाचा वर्षावास असतो, 3 महिन्याचा वर्षावास असतो. या 3 महिन्याच्या वर्षावासाची आज सुरुवात झालेली आहे. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सपकाळ साहेब ज्यांनी धार्मिक विधी पार पडला असे आमचे तांबे साहेब असतील, उपाध्यक्ष आमचे मोठे बंधू सुनीलजी निकम साहेब. त्या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आजचे लाभलेले जाधव सर, आमचे गायकवाड साहेब असतील, सर्वच आमच्या पंचशील महिला मंडळ असेल, VN ग्रुपचे सर्व पदाधिकारी असतील, आज सर्वजण या विहारामध्ये उपस्थित राहिले. पंचायत समिती जी आमची आहे त्यांचं एक खऱ्या अर्थाने बुद्ध धम्म हा समाजामध्ये पसरला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने बुद्धांची तत्व काय आहेत ते तरुण मुलांना समजले पाहिजे, यासाठी विहारामध्ये कार्य करत असतात. आणि आज वर्षावासाची सुरुवात झालेली आहे. सकाळी 7 वाजता ध्यान साधना या ठिकाणी घेण्यात आली आणि बरेचसे आमच्या महिला मंडळ असतील, शाखेचे आमचे पदाधिकारी असतील, सदस्य असतील, त्या ठिकाणी जवळजवळ 1 तास ध्यान साधण्यासाठी बसले होते. त्यानंतर बुद्धवंदना घेण्यात आली आणि त्यानंतर प्रवचन या ठिकाणी सांगण्यात आलं. बुद्ध धम्म काय आहे हे आमच्या जाधव सरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. अनेक वक्त्यांनी या ठिकाणी बुद्ध धम्म आणि खऱ्या अर्थाने जगाला कसं तारलं जाईल यासाठी महापुरुषांचे जे विचार आहेत ते विचार बुद्धविहारामध्ये आज सांगण्यात आले आणि असं हे 3 महिने या ठिकाणी सांगण्यात येणार आहेत. जसं की प्रत्येक रविवार आणि पौर्णिमा असं मिळून 17 या ठिकाणी होणार आहेत आणि त्या प्रत्येक आठवड्यामध्ये आणि येणाऱ्या पौर्णिमेमध्ये त्या ठिकाणी अशाच प्रकारे विहारामध्ये बुद्ध धम्म आणि त्याचं महत्त्व या ठिकाणी सांगण्यात येणार आहे. मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सर्व बुद्ध बांधवांना तसे सर्व बहुजन समाजाला देखील आवाहन करतो
की अशा या कार्यक्रमामध्ये आपण सामील होऊन खऱ्या अर्थाने आपण आपला उद्धार करण्यासाठी, आपल्या समाजाचा उद्धार करण्यासाठी आपण योगदान द्यावं असं या ठिकाणी आवाहन करतो. धन्यवाद. त्याच ठिकाणी आज रविवार दिनांक 21/7/2024 रोजी वर्षावासाला बहुजन पंचायत समिती शाखा क्रमांक 642 च्या वतीनं पंचशील महिला मंडळ RPI शाखा VN ग्रुप यांच्या वतीनं या ठिकाणी सुरुवात होत आहे. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून सन्माननीय आमच्या वार्डाचे लाडके नगरसेवक विकासजी निकम साहेब आणि या शाखेचे सन्माननीय अध्यक्ष प्रकाशजी जाणू सकपाल साहेब यांच्या हस्ते, त्याचबरोबर पंचशील महिला मंडळाच्या अध्यक्षा मंगलताई गायकवाड यांच्या हस्ते या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाला सुरुवात करत असताना सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत या ठिकाणी साधना करण्यात आलेली आहे. त्याच्याच बरोबरीने 8 ते 9 वाजेपर्यंत धार्मिक विधी या ठिकाणी संपन्न करण्यात आली. त्याच्याच बरोबरीने या ठिकाणी धम्मप्रचारक आदरणीय दिलीपजी जाधव साहेब यांचं प्रमुख मार्गदर्शन या ठिकाणी धम्माचा प्रचार आणि प्रसार कसा व्हावा या अनुषंगाने त्यांनी सुद्धा बुद्ध धम्म आणि संघावरती श्रद्धा कशी असावी या अनुषंगाने त्यांनी माहिती दिलेली आहे. तरी मी या ठिकाणी बहुजन पंचायतच्या वतीनं या ठिकाणी सर्व बुद्ध बांधवांचे, त्याचबरोबर या ठिकाणी बौद्ध उपासक बौद्ध उपासिका यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि आजच्या या पौर्णिमेनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा देतो. नमो बुद्धाय, जय भीम. आज आमच्या येथे गायत्रीनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक संबोधी बुद्धविहार, ह्या बुद्धविहारांमध्ये वर्षावास गुरुपौर्णिमा हा आज मोठ्या संख्येने उपस्थित करण्यात आला. प्रथमतः सुरुवात बौद्ध धम्माचे जसं रूपरेषा मानवतेचा धम्म हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या झोळीत टाकला बहुजनांच्या, आणि हा बौद्ध धम्माची माणूस आणि माणसाचे असले नाते, हे माणुसकीचे नाते कशा पद्धतीने, मानव म्हणजे काय आहे आणि हा धम्म कशा पद्धतीने याचा आपण व्यावहारिक जीवनामध्ये कसा आचरण केलं पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा धम्म आम्हाला देऊन आज आषाढी पौर्णिमा आम्ही आज साजरा करत आहोत. तर ह्या पौर्णिमेमध्ये आमच्या गायत्रीनगर विभागामधील सर्व धम्म उपासिका, धम्म उपासक बंधू भगिनी, तसेच आजच्या या कार्यक्रमास माननीय आमच्या शाखेचे मुख्य सल्लागार, भिवंडी महानगरपालिकेचे वार्ड क्रमांक 3 या वार्डाचे लाडके नगरसेवक तथा भिवंडी मनपा सभागृह नेता, RPI एकतावादी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय निकम साहेब यांच्या हस्ते, तसेच माननीय सुनीजी निकम शाखेचे उपाध्यक्ष यांच्या हस्ते, आमचे बौद्धचारी तसेच शाखेचे चिटणीस प्रकाशजी तांबे साहेब यांच्या हस्ते आजच्या ह्या कार्यक्रमाचं, तसेच लक्ष्मणजी गायकवाड माजी अध्यक्ष बहुजन पंचायत समिती यांच्या उपस्थितीमध्ये आणि पंचशील महिला मंडळ, VN ग्रुप, RPI एकतावादी ह्या सर्व धार्मिक संघटनेच्या बंधू आणि भगिनींच्या उपस्थितीमध्ये आजचा हा वर्षावास कार्यक्रम आम्ही इथं संपन्न केलेला आहे. आणि ह्या कार्यक्रमास मुख्य मार्गदर्शन म्हणून आम्हाला भारतीय बौद्ध महासभा भिवंडी तालुका अध्यक्ष, माजी अध्यक्ष माननीय बौद्धाचार्य सामने तथा धम्मप्रचारक दिलीपजी जाधव साहेब यांचं मुख्य मार्गदर्शन आम्हाला आज लाभले आहे. भगवान बुद्धांचा धम्म हा सर्व समाजासाठी, सर्व बांधवांसाठी उल्लेखनीय आहे, हे मार्गदर्शन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. यामधून आम्ही पुढील या वर्षाची वाटचाल केली आहे. एवढं बोलतो. जय भीम. पुढील सर्व समस्त जनात मी जय भीम करतो आणि सर्वांचं कल्याण हो मंगलमय करून इथे थांबतो. जय भीम. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. सर्वप्रथम आजच्या गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. बहुजन पंचायत समिती शाखा क्रमांक 642 पंचशील महिला मंडळ VN ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने गायत्रीनगर समृद्धी बुद्धविहार या ठिकाणी वर्षावासाला सुरुवात झालेली आहे. आणि प्रमुख मार्गदर्शन आजचे आमचे दिलीपजी जाधव साहेब, त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय नगरसेवक तथा सभागृह नेता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय निकम साहेब यांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे
माजी अध्यक्ष माननीय लक्ष्मणजी गायकवाड, त्याचप्रमाणे मिलिंद सकपाळ, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रकाशजी सकपाळ साहेब, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे बौद्धाचार्य माननीय जे प्रकाशजी तांबे, या सर्वांच्या संयोगाने आणि या ठिकाणी सर्व उपासिका उपासक उपस्थित राहून आजच्या जे कार्यक्रमाची शोभा वाढवली, अशीच त्यांनी या येणाऱ्या 3 महिन्यामध्ये 17 वेळा या ठिकाणी पुष्प गुंफले जाणार आहेत. याही कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं मी आपल्या माध्यमातून सर्वांना सूचित करतो. सर्वांना आजच्या या पौर्णिमेच्या मंगलमय शुभकामना देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. व्हिडिओ आहे माझ्याकडे. आधी